नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज गणेश चतुर्थी निमित्त सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या भागामध्ये आज आपण काही नवीन प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये अक्षरांसाठी अंक हाच भाग आपण या भागामध्ये पाहत आहोत, परंतु काही वेगळा प्रकार वेगळे टाईप या ठिकाणी पाहत आहोत। तर आपण या अगोदरचे जे काही प्रकार झालेले आहेत, अंकासाठी अक्षरासाठी अंक असेल, अंकासाठी अंक असतील, याच्यावरची प्रॅक्टिस ही सगळ्यात महत्वाची आहे। ही प्रॅक्टिस आपण नियमित करत राहणं गरजेचं आहे। आता आपण एक एक नमुना दाखल 2-3 उदाहरणं घेत आहोत। त्याच्यावरची आपण कमीत कमी 10 उदाहरणे सोडवणे गरजेचे आहे। तर आजच्या भागामध्ये आज आपण हा नवीन प्रकार या ठिकाणी पाहत आहोत। आपण या ठिकाणी त्या टाईप लिहायचा आहे, कितवा प्रकार आहे तो, आणि सगळ्यात महत्वाचं आपण या ठिकाणी वरी काहीही लिहित नाही, म्हणजे तो टाईप कशा प्रकारचा आहे काय नाही। तर आपण काय करायचं आहे, हे उदाहरण सोडवायचं झाल्यानंतर याच्यामध्ये नेमकं आपण काय केलेलं होतं, या टाईप मध्ये नेमकं आपण काय केलेलं आहे, तर ते आपण याच्या वरी जो कोणता आपण या ठिकाणी टाईप असेल 5वा 6वा जो कोणता असेल, तर तो भाग आपण या ठिकाणी लिहायचा आहे। म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा केव्हा आपण ही आपली वही काढणार आहोत, वही काढल्यानंतर आपल्याला तो टॉपिक समजणार आहे की नेमकं या प्रकारामध्ये काय काय केलेलं आहे, किंवा परीक्षेला जाता जाता आपण फक्त हे प्रकार काय काय येऊ शकतं हे जरी आपण एवढं वाचलं की याच्यामध्ये काय केलेलं आहे, अनुक्रमांकांची बेरीज केलेली आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे, अनुक्रमांकांचा गुणाकार केलेला आहे, म्हणजे हे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहेत। आणि हे निश्चितपणे आपल्याला परीक्षेला जाताना रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत उपयोगी असणार आहे। आणि त्याच्यासाठी अगोदर काय केलं पाहिजे, परंतु आपण प्रॅक्टिस महत्वाची आहे। प्रॅक्टिस असेल तरच हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात राहणार आहे। तर प्रॅक्टिस करत राहा, घरीच राहा आणि सुरक्षित राहा। तर हा टाईप पाहूया आपण काय काय दिलेला आहे। यामध्ये काय दिलेलं आहे पहा, TRY ट्राय बरोबर काय दिलेलं आहे, 18 दिलेला आहे। NO नो बरोबर 25 दिलेला आहे। तर HE बरोबर प्रश्नचिन्ह असं या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर आहे। पहा, मग आता आपण काय सांगितलेलं होतं की ज्या वेळेस आपणाला हे शब्द दिलेले असतील त्या शब्दांचे अनुक्रमांक लिहायला सांगितलेला आहे सर्वात प्रथम। मग सुरुवातीला आपण काय केलं पहा, TRY ट्राय हा शब्द लिहिला, आणि आता याच्यामध्ये काय करायचं म्हणलं आपण, याचे अनुक्रमांक लिहायचे आहेत। तर टी चा अनुक्रमांक आपल्याला या ठिकाणी माहिती आहे। टी चा अनुक्रमांक किती आहे, 20 आहे। पहा, टी चा अनुक्रमांक किती आहे, 20 आहे। मग आता हे जर आपण या ठिकाणी 20 लिहिलं तर 20 आणि हे 18 हे तर खूप पुढे जात आहे, बरोबर आहे। मग आता एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेली असेल, पहा काय की आपण हे जे अनुक्रमांक लिहिलेले होते, अनुक्रमांक आपण 2 पद्धतीने लिहिलेलं होतं। एक ए पासून, म्हणजे ए पासून ए च्या वरच्या बाजूला काय लिहिलेलं होतं आठवतंय का, पहा 1 2 3 4 5 6 असं। झेडला काय आलेलं होतं आपलं त्या ठिकाणी 26 हा अंक आलेला होता। झेड साठी काय आलेला होता, 26 हा अंक आलेला होता। आणि त्या झेडच्या खालून म्हणजे या उजव्या बाजूनं आपण पण सुरुवात केलेली होती, तर झेडला काय आलेलं होतं, 1 आलेलं होतं। असं झेड पासून सुरुवात केल्यानंतर ए ला आपलं काय आलेलं होतं, 26 हा अनुक्रमांक आलेला होता उजव्या बाजूने। आणि डाव्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने आपण काय लिहिलं होतं, 1 2 3 4 5 6 ए पासून। तर इकडं झेड पासून आपण काय लिहिलेलं आहे, 1 2 3 4 5 6 असं। ए ला काय आलेलं असेल आपलं, 26 आलेलं असेल। आता या अनुक्रमांकाप्रमाणे तर येत नाहीये, यांची बेरीज 18 किंवा यांचा गुणाकार असेल, ते येत नाही। मग आता काय करावं लागेल आपल्याला, तर आपण आता जी काही चिठ्ठी आहे ते चिठ्ठी आता या उदाहरणामध्ये तुम्ही यूज करू शकता। कारण आपण काय सांगितलं की जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत आपल्याला ती चिठ्ठीचा वापर करावा लागणार आहे, बरोबर आहे। आणि एका वेळेस ज्यावेळेस आपण ती चिठ्ठी
वापरायचं नाही असं ठरवलं त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची असणार आहे. मग आता काय केलं पहा, आता त्या चिठ्ठीवरती जे आपण उलट क्रमांक दिलेले होते, मग त्यालाही आपण एक ट्रिक सांगितलेली आहे की चिठ्ठी जर डावीकडून आपल्याला 1 पासून 26 पर्यंतचे अंक जर माहिती झालेले असतील तर त्यासाठी आपण एक ट्रिक सांगितलेली आहे. पहा कोणती ट्रिक होती ती, की काय सांगितलेलं होतं की खालून आणि वरून त्या अंका जर आपल्याला पाहिजे असतील, समजा आता आपण काय सांगितलं की टीचा अनुक्रमांक हा डावीकडून कितवा आहे, म्हणजे वरून 1 2 3 जर सिरियली जर चालू केलं तर तो किती आहे, 20 आहे. किती आहे, 20 आहे. आणि आता खालून म्हणजे झेड पासून जर सुरुवात झालेली असतील अनुक्रमांक, तर या टीचा अनुक्रमांक किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहा आपण काय सांगितलेलं होतं की खाल्ल्या आणि वरल्या दोन्ही अंकांची बेरीज किती यायला पाहिजे, ही बेरीज 27 यायला पाहिजे. बेरीज किती यायला पाहिजे, 27 यायला पाहिजे. जर बेरीज 27 येत असेल तर मग ते खाल्ला आणि वरला अनुक्रमांक आपला बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मग वरचा अनुक्रमांक किती आहे, डाव्या बाजूने सुरुवात केल्यानंतर टीचा 20 आहे, तर खालून किती वाचणार आहे पहा, तर खालून निश्चितपणे किती वाचणार आहे, 7वा अनुक्रमांक असणार आहे. पहा आपण काय केलं, आता खालून अनुक्रमांक लिहित आहोत, म्हणजे झेड पासून सुरुवात झाल्यानंतर टीचा अनुक्रमांक किती लिहिला आपण, 7 लिहिला. आता आर चा अनुक्रमांक पहा, आर चा अनुक्रमांक वरून कितवा आहे, वरून कितवा आहे, 18वा. वरून कितवा आहे, 18वा अनुक्रमांक आहे. तर खालून कितवा असणार आहे, 18 आणि 9. 18 आणि 9 या दोघांची बेरीज किती होणार आहे, 27 होणार आहे. म्हणून या आर चा खालून क्रमांक किती असणार आहे, 9 असणार आहे. आणि झेड आता इथं काय आहे पहा, वाय दिलेला आहे. तर या वायचा अनुक्रमांक किती आहे आपल्याला माहिती आहे, वरून अनुक्रमांक किती आहे, हा वरून अनुक्रमांक आहे 25 वायचा, बरोबर आहे. तर खालून अनुक्रमांक किती असणार आहे, याचा 2 असणार आहे. समजतंय सर्वांना. जर तुम्हाला हे समजत नसेल खालून आणि वरून कसं काढायचं ते, बरोबर आहे, तर एक वेळेस तुम्ही या चिठ्ठीचा वापर करा. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला हे जमणार नाही, हे मी वारंवार आपल्याला सांगत आहे. पहा मग आता यांची बेरीज करूया आपण. TRY, टी चा अनुक्रमांक आहे खालून 7, आर चा आहे 9, वाय चा आहे 2. 7 आणि 9 होतं 16, 16 आणि 2 यांची बेरीज आहे 18. तर TRY यांची बेरीज किती आलेली आहे, 18. मग असंच जर आपण सोडवलं तर पहा एन आणि ओ यांचं जर आपण खाल्ल्या अनुक्रमांकांप्रमाणे जर बेरीज केली तर त्यांचीही बेरीज किती येणार आहे, 25च येणार आहे. ओके, आपण करून पाहायचं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय पहा, की हा जो काही शब्द दिलेला आहे आपल्याला HE, कोणता दिलेला आहे, HE हा शब्द दिलेला आहे, ही, बरोबर आहे. तर ही या शब्दासाठी कोणता अंक येतो हे आपल्याला शोधायचं आहे. पहा मग एच चा अनुक्रमांक किती आहे, वर आपल्याला सर्वांना वरचे अनुक्रमांक पाठ आहेत. पहा वरचा अनुक्रमांक किती आहे, एच चा 8 आहे आणि ई चा अनुक्रमांक किती आहे, वरून 5 आहे. किती आहे, 5 हा अनुक्रमांक आहे. मग एच साठी जर वरून अनुक्रमांक जर 8 असेल तर खाल्ला अनुक्रमांक किती असणार आहे, त्याचा पहा 18 असणार आहे. सॉरी, ह्याचा जर 8 असेल तर खालून एच चा अनुक्रमांक किती असणार आहे, 19. म्हणजे 19 आणि 8 यांची बेरीज किती होणार आहे, 27 होणार आहे. 18 आणि 9 सॉरी 19 आणि 8 ची बेरीज किती होणार आहे, 27 होणार आहे. आता ई चा अनुक्रमांक किती आहे हे म्हणून सांगितलं. पहा आपण ई चा अनुक्रमांक वरून आहे 5. किती आहे, 5. तर खालून अनुक्रमांक किती असणार आहे ईचा, हा असणार आहे 22. किती असणार आहे, 22. म्हणून HE यांची अनुक्रमांकांची बेरीज खालून किती होते पहा, 19 आणि 22 यांची बेरीज होते पहा 2 आणि 9, 11, हात चाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. म्हणजे याची जी काही बेरीज येणार आहे HE
HE बरोबर काय येणार आहे 41 हे आपलं उत्तर येणार आहे. समजते आपण काय काय करत आहोत ते. HE बरोबर म्हणजे खालून आणि वरून हे काढत असताना काय करायचं म्हणून सांगितलं आपण, त्या दोघांची बेरीज, त्या दोन्ही अनुक्रमांकांची बेरीज ही किती यायला पाहिजे, ही 27 यायला पाहिजे. ओके. परत या ठिकाणी असंच दिलेलं आहे TRY ट्राय बरोबर 18. पुढचा प्रश्न पाहत आहोत आपण. TRY बरोबर 18, MAN बरोबर 53, तर BAT बरोबर प्रश्नचिन्ह असं दिलेलं आहे. पहा आता या ठिकाणी आपल्याला समजलेलंच असेल TRY बरोबर आहे, खाल्ल्या अनुक्रमांकांची बेरीज दिलेली आहे. TRY बरोबर किती 18. आता आपण काय करूया, MAN याचं काढून पाहूया. MAN बरोबर काय येतं ते आपण या ठिकाणी पाहूया. पहा यमचा अनुक्रमांक जो आहे, यमचा अनुक्रमांक किती आहे 13 आहे. बरोबर आहे. वरून अनुक्रमांक किती आहे 13 आहे. म्हणजे आता खालून निश्चितपणे अनुक्रमांक किती असणार आहे यमचा 14. अनुक्रमांक 14 असणार आहे. त्यानंतर एचा वरच्या बाजूने म्हणजे अनुक्रमांक किती असणार आहे 1, आणि खालून जर पाहिलं तरी एचा अनुक्रमांक किती असणार आहे हा 26. व त्याचप्रमाणे आता यनचा अनुक्रमांक वरून आहे 14, तर खालून किती असणार आहे 13. तर आता यांची बेरीज करून पाहूया आपण किती होते ते. पहा 14 आणि 26 यांची बेरीज होते 40, 40 आणि 13 बरोबर यांची बेरीज होते 53. म्हणजे MAN मॅन बरोबर 53. आता शोधायचे कोणतं आपल्याला पहा, BAT बॅट बरोबर काय हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर मग तीच प्रोसिजर आपल्याला करायची आहे. पहा BAT बॅट साठी आपल्याला शोधायचं आहे. बी चा वरचा अनुक्रमांक किती आहे 2, खाल्ला किती असणार आहे, आता तुम्ही सांगायचे खाल्ला अनुक्रमांक किती असणार आहे 25. अगदी बरोबर आहे. पहा कारण या दोघांची बेरीज किती होते 27. दोघांची बेरीज किती होते 27. एचा अनुक्रमांक 1, खाल्ला 26 बरोबर आहे. यानंतर टीचा अनुक्रमांक पहा. टीचा अनुक्रमांक किती आहे 20 आहे. तर खालून अनुक्रमांक किती असणार आहे टीचा हा 7 असणार आहे. तर आता या सर्व अनुक्रमांकाची आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायची आहे. या अगोदरच्या प्रकारामध्ये आपण काय पाहिलेलं होतं, त्यांच्या वरच्या बाजूनं म्हणजे वरून जे काही अनुक्रमांक असतील त्यांची बेरीज केलेली होती. आता हे जे आपण पाहत आहोत हा टाईप, हा खाल्ल्या अनुक्रमांकांची बेरीज पाहत आहोत. मग आता यांची बेरीज पाहूया आपण. 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18ला 8, हातचा आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5. म्हणजे BAT हा जो काही शब्द असणार आहे या शब्दासाठी कोणता अंक असणार आहे, कोणती संख्या असणार आहे, तर या अंकासाठी 58 ही संख्या असणार आहे. समजते सर्वांना. तर सर्वांनी काय करायचे आहे, या टाईपवरचे कमीत कमी आपण किती सांगतोय, कमीत कमी 10 प्रश्न सोडवायचे आहे. ओके. जर समजा 10 प्रश्न सोडवूनही आपल्याला वाटत नाही की बाबा माझी प्रॅक्टिस आणखी म्हणजे मला परफेक्ट जमत नाहीये, तर आपण याही पुढे आपण जोपर्यंत जमत नाही, परफेक्ट आपल्याला वाटत नाही, बरोबर आहे, तोपर्यंत जास्तीत जास्त उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आहे. आता याची प्रॅक्टिस केल्यानंतरच आपण हा पुढील भाग पाहायचा आहे. पहा आता हा नवीन आणखीन एक प्रकार आहे. आता हा नवीन प्रकार आपण या ठिकाणी पाहत आहोत. याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. आता या ठिकाणी हे पाहण्याच्या अगोदर आता या ठिकाणी आपण काय लिहिणार पहा. तर या टाईप मध्ये आपण काय लिहायचं आहे, उजव्या बाजूने अनुक्रमांकांची बेरीज. पहा काय केलेलं आहे आपण, उजव्या बाजूने अनुक्रमांकांची बेरीज. म्हणजे उजव्या बाजूने म्हणजे कसं, आपण जे काही चिठ्ठी तयार केली होती ते खाल्ल्या बाजूने. ओके. म्हणजे त्या पद्धतीनं त्यांची बेरीज केलेली आहे. हे आपल्याला या
प्रकारामध्ये समजलेलं आहे. आता या नवीन प्रकारामध्ये काय केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं NET बरोबर 3 दिलेलं आहे, FAN फॅन बरोबर 7 दिलेलं आहे, तर SO बरोबर प्रश्नचिन्ह असं. पहा तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आला सुरुवातीला काय आला की NET नेट बरोबर काय दिलेलं आहे 3 दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि नेट बरोबर 3 तर SO बरोबर काय असं जर प्रश्न दिला असता तर आपण काय सांगितलं असतं उत्तर, याचं उत्तर 2 सांगितलेलं असतं. मीही उत्तर याचं 2च सांगितलं असतं. कारण काय आहे NET नेट मध्ये काय आहेत, एकूण किती अक्षर आहेत 3 अक्षर आहेत, म्हणून या ठिकाणी 3 दिलेलं आहे. SO मध्ये किती अक्षर आहेत 2च अक्षर आहेत, म्हणून याचं उत्तर काय आलं असतं 2. परंतु ज्या वेळेस आपण याच्या पुढचं पाहतो NET नेट बरोबर 3 दिलेला आहे आणि FAN फॅन बरोबर किती दिलेला आहे 7 दिलेला आहे, तर SO बरोबर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग आता याचा समसंबंध नेमका काय आहे, हा समसंबंध आपल्याला समजला पाहिजे. जितकं सोपं वाटलं सुरुवातीला खूप सोपं वाटलं, परंतु आता हा समसंबंध आहे का या ठिकाणी, तर हा समसंबंध बिलकुल नाही. ओके, तर मग आता काय आहे तो सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी शोधावा लागेल. तर पहा मग NET सुरुवातीला काय करायचं आहे, यांचे जे काही अनुक्रमांक आहेत वरचा अनुक्रमांक आपल्याला सुरुवातीला लिहायचा आहे. पहा त्याचा काही समसंबंध आहे का तो पाहायचा आहे. तर चा अनुक्रमांक किती येतो पहा 14, E चा अनुक्रमांक किती आहे 5 आणि T चा अनुक्रमांक किती आहे पहा 20. T चा अनुक्रमांक किती आहे 20. मग आता याच्यामध्ये काही समसंबंध आहे का 14, 5 आणि 20 यांचं काय केल्यानंतर तिथं 3 हे उत्तर येईल असं आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे. मग आता याचा तर काही समसंबंध या ठिकाणी दिसत नाही, बरोबर आहे. खाल्ल्याही अक्षरांचा जर आपण करून पाहिला तर याचा आणि याचाही काही समसंबंध नाही हे आपल्याला लक्षात येतं. मग यांची जर आपण बेरीज केली पहा 14 आणि 5 19 आणि 20 यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज किती येते पहा, तर यांची बेरीज येते 39. किती बेरीज येते, हे जे आहे NET बरोबर आहे, NET नेट या शब्दांच्या अनुक्रमांकांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज किती येत आहे 39. आणि 39 आणि 3 यांचा समसंबंध शोधायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे 39 आणि 3 यांचा समसंबंध आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे, बरोबर आहे. तर NET नेट मध्ये म्हणजे एकूण किती अक्षर आहेत या ठिकाणी पहा 3 अक्षर आहेत. ओके, तर या ठिकाणी थोडीशी गडबड झालेली होती, तर या ठिकाणी आहे 13. किती आहे NET बरोबर किती आहे 13. मग काय करायचं आहे आपल्याला पहा, या NET मध्ये एकूण किती अक्षर आहेत 3 अक्षर आहेत, तर आपल्याला 39 भागिले 3 करायचं आहे. 39 भागिले 3 यांचा भागाकार जर केला तर यांचा भागाकार किती येतो 13 येतो. यांचा भागाकार किती येतो 13 येतो. म्हणजे काय NET नेट बरोबर किती आलेला आहे 13 आलेला आहे. NET नेट बरोबर किती आलेला आहे 13 आलेला आहे. मग तसाच समसंबंध या फॅन मध्ये आहे का आपल्याला पाहायचं आहे. पहा काय आहे FAN. ओके, या फॅन मध्ये F चा अनुक्रमांक, A चा अनुक्रमांक आणि N चा अनुक्रमांक आपल्याला माहिती आहे. N चा किती आहे अनुक्रमांक 14. F चा किती आहे A चा किती आहे पहा, A चा अनुक्रमांक आहे 1 आणि F चा अनुक्रमांक आहे 6. किती आहे 6. यांची जर आपण बेरीज केली पहा 6 अधिक 1 7, 7 आणि 14 21, 7 आणि 14 21. याच्यामध्ये एकूण किती अक्षर आहेत पहा 1 2 3. फॅन या शब्दामध्ये एकूण किती अक्षर आहेत 3 अक्षर आहेत, म्हणून भागिले किती करायचं आहे 3 करायचं आहे. म्हणजे 21 भागिले 3 यांची बेरीज केली तर हा जर भागाकार केला 21 भागिले 3 तर यांचा भागाकार किती येणार आहे, भागाकार हा 7 येणार आहे. म्हणजे काय केलेलं आहे यामध्ये, तर जे काही
अनुक्रमांक असतील डाव्या बाजूला, ओके, तर त्या अनुक्रमांकांची बेरीज, अनुक्रमांकांची काय केलेली आहे, बेरीज भागिले जेवढे अक्षर आहेत त्या शब्दामध्ये तेवढे अक्षर. समजतंय? मग आता आपल्याला काय पाहायचं आहे, सो हा शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. पहा, तर यस ओ सो हा शब्द पाहण्यासाठी नेमकं काय येतं ते आपल्याला पाहायचं आहे. मग आपल्याला सुरुवातीला काय माहिती असलं पाहिजे, पहा, यसचा अनुक्रमांक माहिती असला पाहिजे आणि ओचा पण अनुक्रमांक माहिती असला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की यस ओ सो सुरुवातीला लिहिल्यानंतर यसचा अनुक्रमांक किती येतो, पहा, 19. कारण आपल्याला माहिती आहे की टीचा अनुक्रमांक किती होता, 20 होता. मग यसचा किती असणार आहे, त्याच्या अगोदरचा म्हणजे 19 आणि ओचा अनुक्रमांक आहे 15. कारण आपल्याला माहिती आहे की आपण यनचा अनुक्रमांक माहिती होता, पहा, यमचा अनुक्रमांक किती होता, 13. यनचा अनुक्रमांक किती, 14. यन ओचा किती असणार आहे, 15 असणार आहे. मग आता यांची जर आपण बेरीज केली, 19 अधिक 15 यांची बेरीज किती होते, पहा, 34. 9 आणि 5 14, 1 आणि 2 आणि 1 3, 34. यांची बेरीज किती आली, 34. याच्यामध्ये एकूण अक्षरे किती आहेत, यस ओ सो मध्ये 2 अक्षर आहेत, म्हणून 34 भागिले 2 जर केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे, 17. म्हणजे यस ओ सो हा शब्द आपण कसा लिहू शकतो, असा लिहू शकतो, 17. कसा लिहू शकणार आहोत, 17 हा लिहू शकणार आहोत. आता हे उदाहरण आपण कळाल्यानंतर आता याच्यामध्ये टाईप कोणता असणार आहे की अनुक्रमांकांची बेरीज भागिले काय असणार आहे, अक्षरांची संख्या, भागिले काय असणार आहे, अक्षरांची संख्या. म्हणजे असं जे काही आहे ते आपणाला त्या प्रकाराच्या वरी लिहायचे, जो प्रकार आपण घेत आहोत ते. म्हणजे काय होणार आहे, आपल्याला ते उदाहरण समजणार आहे की नेमकं आपण याच्यामध्ये नेमकं काय काय केलेलं आहे ते, या प्रकारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उदाहरणं आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. यानंतर पहा काय दिलेलं आहे, GO गो बरोबर 11 दिलेला आहे, US अस बरोबर 20, OT पॉट बरोबर प्रश्नचिन्ह असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता या प्रकारामध्ये हा सेम असाच प्रश्न असणार आहे, बरोबर आहे. याही प्रश्नाचं उत्तर आपण असं शोधायचं आहे. पहा काय होतं, तर GO गो असं आपण लिहिलं तर जीचा अनुक्रमांक किती आहे आपल्याला माहिती आहे. जीचा अनुक्रमांक किती आहे पहा, जीचा अनुक्रमांक आहे 7 आणि या ओचा अनुक्रमांक किती आहे 15. ओचा अनुक्रमांक किती आहे 15. या दोघांची बेरीज केली 7 अधिक 15 बरोबर किती झालं 22. यांच्यामध्ये अक्षर किती आहेत, एकूण 2 अक्षर आहेत, म्हणून 22 भागिले 2 बरोबर उत्तर किती येणार आहे 11. म्हणजे काय केलं, याही ठिकाणी सेम असंच केलेलं आहे. GO गो अनुक्रमांकांची बेरीज भागिले एकूण अक्षरांची संख्या. किती अक्षर आहे 2, म्हणून भागिले 2 केलं, उत्तर 11 आलं. आता या ठिकाणी अस पाहायचं आहे आपल्याला. यू यस अस पाहत असताना यूचा अनुक्रमांक पहा किती आहे. यूचा अनुक्रमांक किती येतो 21. यूचा अनुक्रमांक किती येतो 21. तर यसचा अनुक्रमांक येतो 19. यांची जर आपण बेरीज केली 21 अधिक 19, 21 अधिक 19 यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 40 आणि 40 भागिले 2 बरोबर उत्तर येतं 20. 40 भागिले 2 बरोबर उत्तर आलेलं आहे 20. आता आपल्याला शब्द पाहायचा आहे POT. पॉट साठी काय येतं ते पाहायचं आहे. POT. ओके, तर पहा, तर पी साठी आपला जो काही अनुक्रमांक असणार आहे, तर पी चा अनुक्रमांक आता आपण शोधायचा कसा, बरोबर आहे. अगोदर काय करायचं, आता पी हा नवीन शब्द आलेला आहे आपल्यासाठी, या ठिकाणी नवीन अक्षर आलेला आहे,
मग आता काय केलं, टीचा माहिती आहे आपल्याला, टीचा किती आहे 20 आहे, ओचा किती आहे 15 आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काय माहिती आहे, एम चा माहिती आहे, एन चा माहिती आहे, एल एम एन चा माहिती आहे, ओ चा माहिती आहे, ओ नंतर काय येतं पी येतं, एल एम एन ओ पी. पहा मग पी चा अनुक्रमांक किती आला 16 आला, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की हे आपल्याला तोंडी करता आलं पाहिजे, बरोबर आहे. जेवढा आपण चिठ्ठीचा वापर कमी करू तेवढं आपल्याला म्हणजे प्रॅक्टिस आणि ती फास्ट येणार आहे, बरोबर आहे. चिठ्ठीनं पण येईल आपल्याला, परंतु चिठ्ठी न घेता आपल्याला हे उदाहरणं जमले पाहिजेत, हाच यामागचा एक प्रयत्न आहे. मग पहा काय काय करायचंय, या पी चा क्रमांक आला 16, ओ चा क्रमांक आला 15, टी चा क्रमांक आला 20. तर यांची बेरीज सुरुवातीला आपल्याला करायची आहे. पहा किती येते बेरीज, 6 आणि 5 11 आणि 1, 11 आणि 0 11, 11ला 1 हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. म्हणजे यांची बेरीज किती आलेली आहे 51 अशी बेरीज आलेली आहे. पीओटी पॉट या शब्दामध्ये एकूण अक्षर किती आहेत 3, म्हणजे 51 भागिले 3 करायचं आहे. 51 भागिले 3 केल्यानंतर आपलं जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर येणार आहे 17. उत्तर किती येणार आहे 17. तर हे दोन्हीही प्रकार आपल्यासाठी नवीन होते आजच्या भागामध्ये. तर या दोन्ही प्रकारावरचे आपल्याला काय करायचे आहेत 10 उदाहरण, कमीत कमी किती उदाहरणं सोडवायचे म्हणलं आपण 10 उदाहरणं. जास्तीत जास्त आपण कितीही करू शकता. किती करायचे, जोपर्यंत आपल्याला परफेक्ट जमत नाही तोपर्यंत करायचं आहे. राहिलेला भाग आपण